नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणितमधील 10वे प्रकरण, ते म्हणजे बँक व सरळ व्याज, बँक अँड सिंपल इंटरेस्ट ह्या प्रकरणाचा पुढील भाग. मागील भागात आपण बँक म्हणजे काय, बँकेचे व्यवहार कसे होतात आणि सिंपल इंटरेस्ट जे आपल्याला लागू होतं, बँकेत आपण रक्कम ठेवली असता किंवा बँकेकडून कर्ज घेतले असता आपल्याला जे इंटरेस्ट लागू होतं ते कसं काढायचं त्याचं आपण सूत्र पाहिलं होतं. ते म्हणजे व्याज बरोबर म द क भागिले 100. म्हणजे काय, व्याज म्हणजे इंटरेस्ट, म म्हणजे मुद्दल. म्हणजे तुम्ही जेवढी रक्कम ठेवता बँकेत त्याला मुद्दल असे म्हणता, किंवा जेवढी रक्कम तुम्ही कर्ज म्हणून घेता त्याला मुद्दल असे म्हणतात, प्रिन्सिपल. द म्हणजे तुम्हाला बँक तुम्ही ठेवलेल्या पैशावर, रकमेवर जे व्याज देते किंवा तुम्ही घेतलेल्या कर्जावर तुम्हाला व्याज भरावे लागते, त्या व्याजाचा दर असतो. 100 रुपये एका वर्षासाठी ठेवले असता जे व्याज तुम्हाला लागू होतं त्याला दर म्हणतात. द सा दशे PCPA, द सा दशे म्हणजे दर साल दर शेकडा असं ते व्याज असतं. आणि क म्हणजे मुदत, टाईम पिरियड, फॉर हाऊ मेनी इयर्स यू हॅव केप्ट द मनी इन द बँक. तो जो टाईम टी जो असतो तो क आहे इथे भागिले 100. सेम फॉर्म्युला इन इंग्लिश, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. आता याच्यामध्ये टर्म्स किती आहेत पहा. फॉर्म्युला तुम्ही पाहिला असं तुमच्या लक्षात येईल. व्याज काढायचं आपल्याला, म्हणजे व्याज म द आणि क, आणि 100 ही न्यूमरिकल टर्म आहे. अननोन टर्म्स किती 4 आहेत, बरोबर ना. मग आपण मागील भागात पाहिलं आपण की आपल्याला इंटरेस्ट कसा काढायचं, तर प्रिन्सिपल, रेट आणि टाईम दिलं असेल तर गुणाकार करायचा भागिले 100 असं आपल्याला प्रिन्सिपल काढायचं असतं. म्हणजे 3 राशी तुम्हाला इथल्या दिल्या की तुम्ही 3 राशी आहेत ना, 3 घटक आहेत ना, प्रिन्सिपल, रेट आणि टाईम. मग तुम्ही इंटरेस्ट काढता. मग टोटल 4 टर्म्स आहेत. मग फक्त इंटरेस्ट काढायचं असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला. बट आउट ऑफ दिस 4 quantities or 4 terms, if any 3 are given, you can find the 4th one with the help of this formula. म्हणजे काय, प्रत्येक वेळेला इंटरेस्टच काढू शकतो असं नाही. तुम्हाला समजा इंटरेस्ट दिला आहे, प्रिन्सिपल दिलं आहे आणि रेट दिलं आहे, म्हणजे किती घटक दिले, 1 2 3, तर चौथं राहिलं काय, टाईम राहिलं ना, क मुदत राहिली. तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून काढू शकता. किंवा इंटरेस्ट दिला आहे, प्रिन्सिपल दिला आहे, टाईम दिला आहे, रेट नसेल माहीत तर तुम्ही रेट काढू शकता. प्रिन्सिपल दिला आहे, रेट दिला आहे, टाईम दिला आहे, सॉरी इंटरेस्ट दिला आहे, रेट दिला आहे, टाईम दिला आहे, प्रिन्सिपल नाही दिलं तर तुम्ही तेही काढू शकता. अंडरस्टूड ऑर नॉट. मीन्स आउट ऑफ 4 when 3 quantities are given we can find the 4th one with the help of the formula. कसं काढायचं पाहूया आपण उदाहरणाद्वारे. एक एक्झाम्पलच घेऊया आपण. प्रिन्सिपल इज गिवन 25,000 रुपीज, अमाऊंट इज 31,000. अमाऊंट म्हणजे रास जी मुद्दल अधिक व्याज मिळून असते, बरोबर ना. आणि टाईम दिला आहे 4 इयर्स. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे इथे रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे. आता अमाऊंट दिला आहे म्हणजे आपण अमाऊंट आणि प्रिन्सिपलवरून टोटल इंटरेस्ट काढू शकतो, बरोबर ना. आता तुम्ही फॉर्म्युलामध्ये अमाऊंट नाही आहे, पण आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला हा माहीत आहे. अमाऊंट बरोबर मायनस प्रिन्सिपल, वी गेट टोटल इंटरेस्ट. मग आता आपण इथे घालू आपण अमाऊंट किती आहे बघा, म्हणजे रास किती आहे, अमाऊंट म्हणजे रास 31,000 मायनस 25,000 इज इक्वल टू 6,000 आलं टोटल इंटरेस्ट. आता आपल्याला इंटरेस्ट कळलं. नाऊ विल यूज द फॉर्म्युला. फॉर यूजिंग फॉर्म्युला फर्स्ट यू हॅव टू राईट द गिवन टर्म्स. तुम्हाला काय काय दिलं आहे ते तुम्हाला आधी लिहावं लागेल, तरच तुम्हाला कळेल ना फॉर्म्युलात काय घालायचं आहे आणि काय दिलं नाही. तर प्रिन्सिपल माहिती आपल्याला टाईम पण दिला आहे बघा इथे, इंटरेस्ट पण कळलं आहे. आता आर माहीत नाही ना, रेट ऑफ इंटरेस्ट.
फॉर्म्युला लिहूया आपण. सिम्पल इंटरेस्ट बरोबर काय येणार PRT अपॉन 100. आता किमती कशा येणार पहा. इंटरेस्ट माहिती आहे ना, आपण आता इंटरेस्ट काढत नाही आहे, मग इंटरेस्टच्या जागी अमाऊंट आली बघा आहे ना, सॉरी म्हणजे इंटरेस्टची जी आहे प्राईस ती आली. प्रिन्सिपल घातलं. इथे आर म्हणजे काय, इथे जी अक्षरं आहेत ती तुम्ही त्यांचं इनिशियल म्हणून इथे ठेवू शकता. म्हणजे जी टर्म तुम्हाला माहीत नाही तिच्या जागी काय लिहायचं, त्याचं इनिशियल जे आहे ना अक्षर ते लिहायचं आहे इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये. त्यामुळे आर लिहिलं मी. रेट माहीत नाही आपल्याला, बघा इथे सममध्ये विचारलं आहे व्हॉट इज रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी इज इक्वल टू टाईम अपॉन 100. आता तुम्हाला माहिती आहे पक्षांतर करतात कसं ते, बरोबर ना. आपल्याला आरची किंमत काढायची आहे म्हटल्यावर जे गुणिले आहेत ते भागिले होणार, जो भागिले आहे तो गुणिले होणार आणि आर राहणार एकाच बाजूला. मग तुम्ही आयदर यू कीप दॅट आर टर्म ॲट द राईट हँड साईड ऑर लेफ्ट हँड साईड. तर मग ही साईड चेंज कशी होणार बघा. हिअर आर इज द रेट ऑफ इंटरेस्ट. आता बघा आर इथे बघा तुम्हाला मी सांगितलं जेव्हा आपल्याला सर्व आपण साईड चेंज करून जेव्हा एक अक्षर होतं ना ते अक्षर तुम्ही म्हणा इथे लिहिलं, तुम्ही ह्या बाजूला आणलं, असं काही नसतं. ते एकटं अक्षर तुम्ही बरोबर आर इथेही लिहू शकता किंवा पुढेही लिहू शकता. फक्त बाजूबदल कुठे केला आहे तो लक्षात ठेवा. बाजूबदल सर्वांचा डाव्या बाजूला केला आहे, म्हणजे उजवीकडे आहे ना. बरोबर चिन्ह आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे, डाव्या बाजूला नेलं आहे बा. गुणिले 100 झालं आहे आणि हे 2 25,000 आणि 4 खाली आले. ठीक आहे. मग आता यांचा इथे आपण भाग लावायचा. पाहूया आपण भाग लावूया. पहा सोडवूया आपण इथे हे. हां तर इथे आपण भाग लावायचा आहे, बरोबर ना. इथे 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 3 0 गेले या ठिकाणी, ह्या शून्याबरोबर है ना. 25 एके 25, 25 चोक 100, 4 एके 4, 4 एके 4. भाग लागला. किती राहिलं बघा, 6 राहिलं, म्हणजे मला उत्तर आलं 6. मग 6 काय झालं, व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट विचारलं ना. देअरफॉर रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 6 PCPA. रेट ऑफ इंटरेस्टला पुढे PCPA लिहायचं. मराठीत लिहिलं तर दर साल दर शेकडा. कळलं तुम्हाला. तर यावर आधारित आता आपण उदाहरणं पाहूया. हा तुमच्या सराव संच 41मधील 5वा प्रश्न आहे. तर तो मी इथे पहिला घेतलेला आहे तुम्हाला कळण्यासाठी, सोपं कळण्यासाठी. काय काय दिलं बघा. मुद्दल, मुदत, दर, रास, बरोबर ना. म्हणजे मुद्दल दर आहे, मुदत आहे, व्याज आहे, रास आहे. किती टर्म्स आहेत बघा, 1 2 3 4 5 टर्म्स आहेत. मग 5मधल्या तुम्हाला किती दिले असणार, एक एक्स्ट्रा आहे जी आपण रास वजा करून अधिक करून काढू शकतो. त्यामुळे ती विचारात न घेता पहिले 4 मुख्य घटक तुम्ही विचारात घ्या. तर यापैकी 3 बाबी दिल्या असतात पण चौथी बाब काढू शकतो. तिले बघा चौथी बाब काढणे. तर ही 4 उदाहरणं आहेत. त्या संग्रहामध्ये 5 आहेत, मी ते 4 घेतलेली आहेत. तर एक एक आपण करूया. पहा हे पहिलं आहे त्यातलं. काय बघा काय दिलेलं आहे पहा. मुद्दल दिलेलं आहे इथे 4200, व्याजाचा दर दिलेला आहे 60%, मुदत म्हणजे टाईम पिरियड दिलेला आहे. किती दिलेला आहे टाईम पिरियड बघा 3 दिलेला आहे. व्याज काढायचं आणि रास काढायचं आहे. तर फर्स्ट आय विल राईट द गिवन टर्म्स. दिलेले घटक आधी आपण लिहायचे असतात. दिलेले घटक काय आपण इथे लिहूया. आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे 4200, बरोबर. अजून काय दिलेलं आपल्याला, व्याजाचा दर माहिती आहे. व्याजाचा दर दिला आहे 7 म्हणजे PCPA 7 PCPA % पर ॲनम. नंतर मुदत दिलं म्हणजे टाईम दिलेलं आहे किती आहे 3 वर्षे. ठीक आहे. मग आता इंटरेस्ट काढूया. आता हे पहिलं एकदम इझी म्हणजे फॉर्म्युलाच डायरेक्ट यूज करायचे. I बरोबर PRT अपॉन 100, बरोबर ना. मग PRT अपॉन 100 आपण इथे किमती घालूया. काय येणार, P किती आहे 4200 आहे, गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे पहा. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7 आणि त्यापुढे टाईम आहे 3, बरोबर. भागिले 100. 100 ने इथे भागलं, 2 शून्य गेले. गुणाकार किती आला पहा 42 गुणिले 7 त्रिक 21. 42 गुणिले 7 त्रिक 21 गुणाकार करा. गुणाकार येतो 882. किती येतो 882. म्हणजे आता काय आलं तुम्हाला इथे व्याज आलं, बरोबर ना. म्हणून आपण इथे लिहूया व्याज बरोबर रुपीज किती 882 किंवा 882 रुपये. मग आता रास किती येणार. मग रास कशी असते, रास म्हणजे अमाऊंट ना. रास बरोबर काय मुद्दल
मुद्दल अधिक काय असते? मुद्दल अधिक व्याज, बरोबर ना. मग मुद्दल अधिक व्याज आपण केल्यावर काय येणार आहे आपल्याला? अधिक व्याज बरोबर मुद्दल या ठिकाणी किती आहे बघा, 4200 अधिक 882, बरोबर ना. 4200 अधिक 882 म्हणजे किती येणार बेरीज बघा, इथे 2 येणार, इथे 8 येणार, 8 आणि 2 10 0, आजचा 1 आणि 4 आणि 1 5. हे किती रुपये आले बघा आपल्याला? रास आलेली आहे 5082. तुमचा जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये तुम्ही किमती घालू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे व्याज आणि रास मिळालेला आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण त्याच टाईपमध्ये. काय आहे पहा, इथे तुम्हाला मुद्दल माहीत नाही आहे, पी माहीत नाही आहे. आपल्याला काय दिलं आहे? मग रेट दिला आहे, आर दिलेला आहे बघा 6 PCPA, बरोबर. त्यानंतर दिलेला आहे मुदत, टी दिलेला आहे, टाईम पिरियड दिलेला आहे 4 वर्षे. आता इथे इंटरेस्ट दिला आहे बघा, इंटरेस्ट दिलेला आहे 1200, बरोबर. आणि पी माहीत नाही आहे, पी माहीत नाही आहे. मग आता पी किती आहे? पी काढायचं आहे. फर्स्ट आय विल राईट द फॉर्म्युला I इज इक्वल टू PRT/100, बरोबर ना. मग आता पी किती आहे? आता दिलेल्या किमती आपण लिहूया. इथे आय आपल्याला माहिती आहे, इथे 1200, बरोबर. पी माहीत नाही, गुणिले आर 6 आहे, गुणिले टी आहे 4, बरोबर ना. आणि PRT/100 हां अपॉन 100. ओके, आय विल डू हिअर नाव. आता आपल्याला साईड चेंज करायची आहे, इथून आपण साईड चेंज करूया. म्हणून पी बरोबर, आता साईड चेंज म्हणजे पक्षांतर करणार आहोत आपण. पीची किंमत म्हणजे या सर्वांची बाजू बदलायची आहे. त्यामुळे 1200 आणि 100चा होणार आहे गुणाकार. तर 1200 गुणिले 100 भागिले 6 गुणिले 4, भाग द्यायचा आहे. 4ने भाग देतो, 25 चौक 100, इथे 25 येणार आहे. 6 एके 6, 6 दुने 12 आणि वर 2 0, म्हणजे किती आलं बघा इथे 200 गुणिले 25चा गुणाकार ना. 25 दुने 50 आणि वर 2 0, म्हणजे काय आलेलं आहे तुम्हाला इथे 5000 आपल्याला आलेलं आहे. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, जी मुद्दल जी आहे ना विचारले ती किती आलेली आहे इथे आपल्याला 5000. ठीक आहे. आता विचारलं आपल्याला रास. रास म्हणजेच काय? दुसरा भाग, गणिताचा दुसरा भाग. रास म्हणजेच अमाऊंट, रास म्हणजेच इंग्रजीमध्ये अमाऊंट. अमाऊंट काय असतं? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, बरोबर ना. आता प्रिन्सिपल किती आहे 5000 प्लस इंटरेस्ट आपल्याला दिलेलं होतं 1200, बरोबर. किती येणार उत्तर? 6200 येणार आहे रास. म्हणजे इथे आपल्याला जी रास विचारलेली आहे त्याची किंमत किती आहे 6200. समजलं तुम्हाला उदाहरण? तर पाहूया पुढचं उदाहरण. ह्या उदाहरणात काय दिले आहे आता घटक लिहूया आधी आपण. तुम्हाला पी दिलेला आहे, पी बरोबर 8000. व्याजाचा दर दिलेला आहे 5% पर ॲनम. मुदत टी काढायचं आहे, इंटरेस्ट दिलेला आहे 800, बरोबर. इथे क्वेश्चन मार्क आहे. फॉर्म्युला काय? आय बरोबर PRT/100. हां, नाव आय राईट द व्हॅल्यूज. आय दिलेले आपल्याला 800, पी आहे 8000, बरोबर. गुणिले आर किती आहे आपला 5 आहे, गुणिले टी माहीत नाही. जे माहीत नाही त्याचं अक्षर कॅपिटलमध्ये लिहायचं, त्याचं इनिशियल, बरोबर, भागिले 100. मग आता आपण बाजू बदल करूया. मग टी बरोबर 800 गुणिले 100. बघा मी बाजूबदल काय करत आहे. जरी टी मी इथे लिहिला तरी टीचं पक्षांतर केलेलं नाही आपण, बाकी अंकांचं पक्षांतर केलं आहे. त्यामुळे 100 झाला गुणिले आणि भागिलेमध्ये काय येणार आहे 8000 गुणिले 5. ठीक आहे. मी आता ह्या ठिकाणी सोडवत आहे. तर आता इथे आपण भाग देणार आहोत. इथे बघा 800 आहे, 800 जो आहे 800ने ह्याला भाग दिला 1000ला म्हणजे 10 येणार आहे. 10ने इथे भाग दिला म्हणजे 10 10 100 येणार आहे. 5 एके 5, 5 दुने 10, म्हणजे तुम्हाला इथे टी आलेला आहे. टी बरोबर 2. म्हणजे तुम्हाला जो काळ विचारला ना इथे तो काळ किती येणार आहे
2 वर्षे, बरोबर. टी आलेला आहे तुम्हाला 2. ठीक आहे. आता विचारलं आहे तुम्हाला रास. रास आपण इथे आधी पण काढू शकलो असतो. रास म्हणजे अमाऊंट काय असतं, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, बरोबर ना. तर आपलं प्रिन्सिपल इथे किती आहे, 8,000 आहे, अधिक इंटरेस्ट आहे 800. इंटरेस्ट किती आहे, 800. आणि त्यामुळे रास किती येणार आहे बरं या ठिकाणी सांगा. रास येणार आहे 8,800. समजलं तुम्हाला. पुढचं उदाहरण पाहूया अजून याच प्रकारचं. आता इथे काय दिलं आहे पाहूया आपण. इथे आपल्याला मुद्दल माहीत नाही. आपण दिलेले घटक आधी लिहूया. आर बरोबर किती काय दिलेलं आहे आपल्याला, आर बरोबर दिले आहे 5. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट दिलेला आहे 6,000 आणि रास दिलेली आहे, अमाऊंट दिली आहे, आता रास दिलेली आहे 18,000. हां, आणि पी काढायचं आहे प्रिन्सिपल आणि टी काढायचं आहे. 2 घटक काढायचे आहेत, बरोबर. आता आपण काय करूया आधी बघा, इथे व्याज आणि रास दिलेला आहे, बरोबर उदाहरणामध्ये. मग आपण त्यावरून प्रिन्सिपल काढू शकतो ना, कारण आपल्याला रासचा फॉर्म्युला माहिती आहे. रास बरोबर काय, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, मुद्दल अधिक व्याज, बरोबर ना. आणि म्हणून मुद्दल काय येणार, मुद्दल बरोबर, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल बरोबर रास वजा व्याज. रास किती आहे, 18,000 आहे ना. 18,000 वजा 6,000 म्हणजे किती आलं, बरोबर 6,000 आपल्याला आलं मुद्दल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मुद्दल मिळालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा भाग करणं सोपं झालं. तर नाव विल राईट फॉर्म्युला आय इज इक्वल टू PRT अपॉन 100. आय म्हणजे इंटरेस्ट आहे 6,000, बरोबर ना. पण प्रिन्सिपल पण आपल्याला कळलं किती आहे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल पण आहे 6,000. सॉरी इथे 18 वजा 6 12,000 येणार. सॉरी 6,000 नाही, 12,000 येणार. किती येणार इथे मी लिहिते 12 आणि 6 18 ना, 12,000. त्यामुळे इथे प्रिन्सिपल आपण लिहूया इथे 12,000. 12 मी करते या ठिकाणी 12,000. प्रिन्सिपल इज इक्वल टू 12,000 इंटू आर. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5 आहे, गुणिले टी आपल्याला काळ माहीत नाही आहे, टी काढायचं आहे. ठीक आहे, भागिले 100. देअरफॉर टी इज इक्वल टू, आता बघा आपण 100ची बाजू बदल करत आहोत. त्यामुळे 6,000 गुणिले 100 भागिले 12,000 गुणिले 5. आता 6,000 आहेत भागिले 12,000 म्हणजे 2चा भाग लागला, बरोबर ना. 2चा भाग लागला इथे. त्यानंतर 5ने भाग द्या किंवा 2ने, 100ला कोणीही भाग जाईल. 5 एके 5, 5 दुने 10, 0 आणि इथे 2ने भाग द्या. बे एके बे, बे 10 20. काय आलं बघा, टी बरोबर 10, बरोबर ना. म्हणजे इथे जे मुदत जी विचारली आहे ते किती येणार आहे 10 इयर्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे उदाहरणं आपल्याला येतात. आता आपण काही उदाहरणं वर्ड प्रॉब्लेम्स पाहूया, लेखी गणित पाहूया. 1,700 रुपयाचे दर साल दर शेकडा काही दराने 2 वर्षाचे व्याज 340 रुपये आहे. किती आहे 2 वर्षाचे व्याज 340 रुपये. तर व्याजाचा दर किती असेल. हे ॲक्च्युली 1 मार्काचं उदाहरण आहे, पण तुम्ही फॉर्म्युला वापरून करू शकता. आपल्याला काय काय दिलं आहे बघा. प्रिन्सिपल दिलेला आहे 1,700, बरोबर. दर माहीत नाही आहे, तो दरच आपल्याला काढायचा आहे, आरच काढायचा आहे. टी आहे 2 वर्ष आणि इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 340. देअरफॉर विल राईट द फॉर्म्युला आय इज इक्वल टू PRT अपॉन 100. आय बरोबर PRT अपॉन 100. किमती घालते मी. आय आहे 340 बरोबर पी किती आहे 1,700 आहे ना, गुणिले आर आपल्याला काढायचं आहे. टी आहे 2 भागिले 100. ठीक आहे. म्हणून आर बरोबर काय येणार आहे, बाजू बदल आपण आरची करत नाही आहे लक्षात ठेवा. 340 गुणिले 100
भागिले 1700 गुणिले 2. आता काय येणार इथे, हे 0 0 गेले, 2 0 2 0 बरोबर गेले, 17 1 17, 17 34 आणि वरचा एक 0, म्हणून बे के बे, बे 10 20, म्हणजे आर इथे किती आलं, 10 आलेलं आहे. बरोबर. आता हेच उदाहरण तुम्हाला म्हटलं 1 मार्कासाठी आहे. 1 मार्कासाठी 2 मार्क तुम्हाला बघा 4 पर्याय दिले आणि त्यावरून तुम्हाला काढायचं आहे. तर कसं कराल तुम्ही शॉर्टमध्ये, तर काय म्हटलं इथे बघा, 1700 रुपयाचं 2 वर्षाकरता व्याज किती आहे, 340 ना, म्हणजे व्याजाचा दर विचारलं आहे. मग 2 वर्षाकरता 340, 1700 रुपयाचं, 1700 रुपयाचे 2 वर्षाकरता किती आहे, 340. मग 1 वर्षा किती येणार, त्याच्या निम्मे ना, 17 दूने 34, म्हणजे 170 रुपये येणार. 170 रुपये काय येणार आहे, व्याज येणार आहे. आता आपल्याला दर काय असतो, व्याजाचा दर, दर शेकडा असतो. म्हणजे 100 रुपयाला किती, 1 वर्षाला काढला आपण, मग 100 रुपयाला म्हणजे टक्केवारी, आपण टक्केवारी शिकलो आहोत. मग टक्केवारीमध्ये आपल्याला इथे काढायचं आहे. मग 1700 रुपये जेव्हा असतं मुद्दल, तेव्हा व्याज किती आहे, 170 रुपये. मग 100 रुपये जर असेल मुद्दल तर किती, म्हणजे शेकडा मी काढलं बघा, व्याजाचा दर शेकडा किती, शेकडा विचारलं आपल्याला. टक्केवारी जेव्हा काढतात तेव्हा 100ने गुणतात. तुम्हाला आठवत असेल आपण शेकडेवारी शिकलो आहे. मग 100ने गुणलं, मी भाग दिला बघा, 100 आणि 1 100 2 0 गेले, म्हणजे 100चा भाग 17 1 17, 17 1 17 0. म्हणजे हे 1 मार्काचं गणित आहे. तोंडीसुद्धा आपण करू शकतो. इथेही उत्तर बघा 10 आलेलं आहे. असंच अजून एक उदाहरण बघा, 3000 रुपयाचं विशिष्ट दराचं विशिष्ट वर्षाचे व्याज किती, बघा सोपं गणित आहे. हे पण पर्याय दिलेले आहेत या उदाहरणामध्ये, मी ते दिलेले नाही आहेत, पुस्तकात पहा तुम्ही, पर्याय दिलेले आहेत. 3000 रुपयाचं विशिष्ट दरही माहीत नाही, वर्षही माहीत नाही. तुम्ही म्हणा, अरे दरही माहीत नाही, वर्षही माहीत नाही, मग कसं काढणार, तोंडी गणित आहे. 3000 रुपयाचं 3000 काय आहे, मुद्दल आहे ना, एवढं मुद्दल आहे. त्याचं व्याज किती आहे, दर आणि काय सेम आहे, दर व लिहूया आपण, दर व विशिष्ट वर्ष, दर व वर्ष, बरोबर ना, किंवा काळ आपण म्हणूया, दर व काळ समान आहे. बरोबर, दर व काळ समान आहे, त्यामुळे काय असणार आहे, हे मुद्दल आणि व्याज यांचं गुणोत्तर समान असणार आहे. त्यामुळे 3000 रुपयाचं व्याज किती आहे, 3000 रुपयाचं व्याज बरोबर 600 रुपये. ठीक आहे. मग काय विचारलं आहे, 1500 रुपये जर मुद्दल असेल, किती रुपये, 1500 रुपये, तर तितक्याच दराचे, म्हणजे दर तोच आणि तितक्याच वर्षाकरता व्याज किती, तोंडी सांगू शकता तुम्ही. बघा कसं सांगणार तुम्ही तोंडी, बघा रक्कम निम्मी झाली आहे, बरोबर ना, 3000 ते 1500, मग त्यामुळे व्याज पण काय होणार आहे, त्याच दरात व्याजसुद्धा कमी होणार आहे, त्यामुळे व्याज पण निम्म होणार आहे. तर किती येणार आहे उत्तर तुमचं, 300 रुपये. समजलं तुम्हाला. म्हणजे असं हे काही सोपे प्रश्न जे आहेत ते प्रत्येक वेळेला सूत्र वापरायलाच पाहिजे असं काही नाही आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूया. जावेदने 12,000 रुपये दर शेकडा 9 दराने काही वर्षांनी बँकेत ठेवले. तो दरवर्षी काय करतो, दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेतो. ठीक आहे. तर किती वर्षात त्याला, म्हणजे वर्ष विचारलं, व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. Javed had deposited this much amount for 9 PCPA and he withdraw his interest every year. At the end of period, he had received altogether this much amount of money. Then for how many years had he deposited this money? किती वर्षाकरता ठेवले. आधी आपण दिलेले घटक लिहूया. P is equal to, principal is given 12,000. Rate is also given, R is equal to 9 PCPA. आणि त्याला व्याजासह इतकी रक्कम, म्हणजे हे काय आहे, अमाऊंट आहे. आलं का तुमच्या लक्षात, हे अमाऊंट आहे, एवढे रुपये त्याला काय होतील, मिळतील. बरोबर ना. मग ते किती आहे, अमाऊंट आहे 17,400. कळलं का. मग आपण यावरून काय काढू शकतो, लक्षात आलं का तुमच्या, आपण इंटरेस्ट काढू शकतो. बरोबर ना. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, म्हणजे काय करायची, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असतं. त्यामुळे रास वजा आपण काय केलं, मुद्दल केलं की आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे 17,400 वजा 12,000. पहा बरं, वजाबाकी करा आता. काय येणार आहे, 0 0 आणि इथे किती येणार आहे, शतक घरातला 4, 17तून 12 गेले 5. बरोबर.
म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट मिळालेला आहे. किती मिळालेला इंटरेस्ट? आय इज इक्वल टू 5400 रुपीज. ठीक आहे. नाव आय विल राईट द फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहूया आता आपण. आय इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? PRT अपॉन 100. तर आपल्याला काय विचारलं आहे? किती वर्ष है ना, म्हणजे किती वर्ष म्हणजे इयर काढायचं आहे, टी काढायचं आहे. आता आपण किमती घालूया. आय किती आहे? 5400. इथे आता आपण वजा करून काढलं. प्रिन्सिपल किती आहे? 12000 आहे. आर आहे, रेट 9 आहे. टी वी डोंट नो, देन अपॉन 100. देअरफॉर आय विल फाइंड टी इज इक्वल टू, टीसाठी आपण बाकी अंकांची साईड चेंज करत आहोत. 5400 गुणिले 100 भागिले 12000 अंक आणि त्या अंकामध्ये असलेले शून्य मुळानं व्यवस्थित लिहायचे आहेत. आता मी काय करत आहे बघा, 100ने भागते त्यामुळे इथले 2 शून्य गेले पहा. त्यानंतर इथे आपण काय करूया, ठीक आहे आपण ह्याला असंच ठेवूया, 9ने भाग देऊया. 9 सक 54 नाही का, 9 सक 54चे 6 आणि वर 2 शून्य आहेत. म्हणजे आता काय बाकी राहिले ते मी आधी लिहिते कारण कन्फ्युजन नको. 600 आहेत आणि खाली किती आहेत पहा बरं, 120 आहेत. किती आहे? 600 आणि 120 दिसते मला, बरोबर. आता मी इथे पण हा 1 शून्य घालवते. हा आलं आपल्याला उत्तर पहा. 12 एके 12, 12 पंची 60, बरोबर. टी बरोबर 5. म्हणजे काय आलं आपण आन्सर काय आलं? आय विल राईट हिअर इन वर्ड्स. फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी? देअरफॉर ही हॅड डिपॉझिटेड, ही म्हणजे कोण? तो जावेद. ही हॅड डिपॉझिटेड his money for 5 years. You have to write the answer in words like this. कळलं तुम्हाला? शेवट खाली लिहायचं, मला जागा नसल्यामुळे मी साईडला लिहिलेलं आहे. आता अजून एक उदाहरण पाहूया आपण. लताबेन यांनी गृहउद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दर साल दर शेकडा 2.5, बघा ही अमाऊंट किती आहे बघा, दर किती आहे बघा या ठिकाणी. हा दर आहे इथे, हा पहा इथे किती आहे? 2 आणि अर्धा म्हणजे 0.5 म्हणजे 2.5 असं आहे. अशी अमाऊंट भरायची, लक्षात ठेवा उदाहरण करताना. कर्जाऊ घेतले आणि त्याने कर्ज फेडण्यासाठी 10,050 रुपये व्याज दिले. तर त्याने एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली? किती रक्कम घेतली म्हणजे कळलं का तुम्हाला? किती रक्कम घेतली म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे इथे? ह्या उदाहरणामध्ये पी विचारलेलं आहे, प्रिन्सिपल विचारलेलं आहे. कळलं ना? हे तुमचं व्याज आहे. तर आपण दिलेले घटक लिहूया इथे. आपल्याला दिलेले घटक कोणते येणार आहेत? हां, 10 दराने, 10 दर म्हणजे रेट किती आहे? रेट आपण लिहूया 10. त्यानंतर 2.5 वर्ष म्हणजे टी आहे, 2.5 म्हणजे 2.5 आहे. आणि त्यानंतर किती व्याज किती दिलेलं आहे? व्याज बरोबर 10,250 आहे आणि आपल्याला पी काढायचं आहे. ठीक आहे. तर उदाहरण आपण कसं करणार आहोत हे आधी आपण सूत्र लिहूया. आय बरोबर PRT अपॉन 100. ठीक आहे. मला काढायचं काय आहे ते मी आधीच बाजू बदल करून घेते. मला पी काढायचं ना. देअरफॉर व्हॉट आय विल राईट? पी इज इक्वल टू आय इंटू 100. पी काढायचं ना अपॉन आर इंटू टी, बरोबर ना. आर इंटू टी मध्ये काय करणार लिहूया आता आपण. म्हणून आयची किंमत किती आहे? 10,250 आहे इंटू 100 अपॉन आर किती आहे बघा. आर आहे 10, बरोबर ना. आर 10 आहे आणि गुणिले 2.5. आता इथे बघा 2.5ला 10ने गुणलं, दशांश पूर्णांकामध्ये बघा गुणलं की दशांश चिन्ह एक घर पुढे जातं ना उजवीकडे. आता इथे पण 10ने गुणूया, मग दशांश चिन्ह एक घर पुढे जाईल, भागल्यावर एक घर मागे जातं. तर मी इथे काय येणार आहे म्हणजे मला हे दशांश चिन्ह काढलं की गणित सोडवायला सोपं जाणार आहे. त्यामुळे मी इथे काय करत आहे? 10 ने 2.5चा गुणाकार करत आहे. तो गुणाकाराला 25. आता मी भाग देणार आहे. 25 एके 25, 25 चोक 100 म्हणजे किती आलं पहा? 10,250ला मला 4ने गुणायचं आहे. ठीक आहे. आता गुणूया आपण इथे 4ने. 4 0 0, 4 5 20 0 हातचे 2,
4 2 8 आणि हातचे 2 10 0 हातचा 1 4 0 0 आणि 1 4 1 4 किती आलं बघा 41,000. काय आलं आहे 41,000 आपला आन्सर आहे. म्हणजे लताबेन यांनी किती रक्कम कर्जाऊ घेतली. पी प्रिन्सिपल किती आहे मुद्दल म्हणजे बघा मुद्दल कसं असतं मुद्दल हा शब्द जेव्हा बँकेत आपण पैसे ठेवतो आपले तेही मुद्दल आणि बँकेकडून आपण घेतो तेही मुद्दल त्याला आपण कर्जही असं लोन. म्हणून लताबेनने किती घेतलेलं आहे तर हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड. देअरफॉर लताबेन हॅड बॉरोड. बॉरोड म्हणजे काय घेतले. had borrowed rupees 41,000 from bank. कळलं ना. किती रुपये घेतले त्याने 41,000 एवढे रुपये बँककडून घेतलेले होते. समजलं तुम्हाला. हां हे मी पुन्हा तेच उदाहरण ठेवलं होतं. आपल्याला जर एक्स्ट्रा जागा लागली तर म्हणून आपण उदाहरण ते मागील भागामध्ये पूर्ण केलेलं आहे मागील स्लाईडमध्ये. अशा प्रकारे आजच्या भागात आपण पी आर टी आणि इंटरेस्ट आय हे 4 जे घटक आहेत ते कोणतेही 3 घटक दिले असता तो उरलेला घटक कसा काढायचा. रास दिली असता मुद्दल दिली असेल तर व्याज काढून त्याप्रमाणे उदाहरणं कशी सोडवायची हे आपण ह्या भागात पाहिलेलं आहे. तर या भागात आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.